आपण मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की मास्टर माइंड कान्हाने खोट्या सरकारचे किंवा खोट्या तेजस्विनीचे मनसुबे उधळून लावलेले असतात आणि तिचे मनसुबे आणि तिची प्रॉपर्टीविषयी असलेली लालचा उधळून लावतच एका गनिमी काव्याने शेवटी जी खरी तेजस्विनी आहे, जी खरी सरकार आहे, त्या सरकारला इथे शोधून काढलेलं असतं। हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता मालिकेमध्ये खूपच टर्निंग पॉईंट आलेला आहे। ही मालिका खूपच जबरदस्त अशा वळणावर येऊन पोहोचली आहे, ज्यामध्ये आता सर्वांना असं वाटू लागतंय की ती सरकार ही खरी तेजस्विनी आहे आणि मनस्विनीचा शेवटी घातपात झालाय। मनस्विनी ही उंच डोंगरावरून खाली दरीत पडली। ह्या सर्व गोष्टी आता इकडे सगळ्यांना वाटू लागलेल्या असतात, पण खरं सांगायला गेलं प्रेक्षकांनो तर तसं अजिबात नसतं, उलटं झालेलं असतं। खरं तर सुरुवातीला सरकार ही दरीमध्ये पडणार, पण शेवटी समजूतदारपणा आणि त्याचबरोबर प्रेमळ भावना आणि बहिणीविषयी असलेलं प्रेम ह्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा तेजस्विनी इथे मोहात पडली आणि तिने सरकारला वाचवलं। पण जेव्हा तिने सरकारला वाचवलं तेव्हा सरकारनं पुन्हा एकदा तेजस्विनीला व्हीलचेअरला बांधलं आणि व्हीलचेअरला बांधल्यानंतर पुन्हा ढकलतच त्या उंच टेकडीवरती घेऊन गेली आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तिने मात्र तिला उंच असा धक्का दिला आणि तेवढ्यातच सखी आणि कान्हा आलेले असतात। सखी आणि कान्हा आल्यानंतर धावतच येतात तेव्हा मात्र इकडे सरकार जोराजोरात ओरडत असते, का असं करतेस, असं करू नकोस, हे बघ मला तू दरीत ढकलू नकोस, का अशी वागतेस, मी तुझ्या पाया पडते, नको असं करूस, नको असं करूस, असंच ती बोलू लागते। पण शेवटी इथे सरकार कोणाचीच नाही। तिने शेवटी इथे मनस्विनीला तेजस्विनीला खोल दरीत धक्का दिला आणि खोल दरीत धक्का दिल्यानंतर येणाऱ्या सखी आणि कान्हाला असं म्हटली की मनस्विनी मावशीला वाचव ग सखी, मनस्विनी मावशीला वाचव ग सखी, असं म्हटल्यानंतर सखी मात्र ओरडत राहिली। पण सखीला कुठे माहिती की तिची आईच ह्या दरीत पडली। तिला असं वाटत होतं की खरी सरकार दरीत पडली, पण तसं नाही झालं, उलट तेजस्विनी दरीत पडली। आता कान्हा थोडासा इथे विचारात असतो, कारण ह्या बाईला धड नीट चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, म्हणजेच कोणाला तर सखीच्या आईला। पण ही एवढी धंदाकट कशी काय झाली तेच मला काही समजेना, असा विचार तो करू लागतो। आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कान्हाच्या मनामध्ये आलेला असतो, पण तरीसुद्धा आता दोघेही जण समोर येतात। आता दोघेही जण समोर आल्यानंतर पाहतो तर काय, इथे त्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही, कारण इथे आता सरकारने लेन्स बदललेल्या असतात आणि त्यामुळे खाली पडणारी ही कोण आहे ही गोष्ट लवकर दोघांच्याही लक्षात येत नसते। आता सखी म्हणत असते, आई हे सगळं काय आहे, सखीला त्या पॉईंटला काहीच कळत नाही। तेव्हा कान्हा म्हणत असतो, पण तुम्ही इथे आल्या कशा आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या झाल्या कशा, हे नेमकं गणित काय आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांनी हा डाव साधला कसा, ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे विचारू लागतो। त्याच वेळेला आता सखी म्हणत असते, कान्हा तुला आता हे प्रश्न का विचारायचे आहेत, अरे माझी आई वाचली आहे ही गोष्ट तुला आवडली नाही का? त्यावेळेला तो म्हणत असतो, नाही तसं नाही आहे, मला ती गोष्ट आवडली तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की ह्या दोघीमध्ये नेमकं झालं काय हे मला जाणून घ्यायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो विचारू लागतो। त्याच वेळेला आता इकडे सरकार म्हणत असते, ती घरी आली, भांडेवाली बनून आली, हवं तर तू हर्षदाला विचार, आणि भांडेवाली बनून आल्यानंतर तिने मात्र मला इकडे घेऊन आली। आता ती मला इकडे घेऊन आल्यानंतर माझ्यासोबत हा तिने घाणेरडा डाव खेळला आहे, काय करू मला समजलं नाही त्यावेळेस, आणि त्याचबरोबर तिने मला इथे ह्या व्हीलचेअरला बांधून आणलं आणि मग तुम्ही आम्हाला फोन कसा केला असा प्रश्न विचारला, आणि त्यानंतर ती म्हटली की तिचा मोबाईल इथे पडला होता आणि त्यामुळे मी खरं तर तुम्हाला फोन केला, आणि तेवढ्यातच तिने माझ्याकडून तो फोनसुद्धा हिसकावून घेतला। ह्या सर्व गोष्टी त्याच वेळेला झाल्यात, मी खोटं बोलत नाही, मी अगदी खरं बोलते, असं सुद्धा आता इकडे ती सांगू लागते। त्याच वेळेला आपण पाहतो की माझ्यावर विश्वास ठेवा,
माझ्यावर विश्वास ठेवा असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र सखी म्हणत असते, आई तू काळजी करू नकोस आणि तू वाचलीस हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आई खरं तर इथे जे काही अन्याय अत्याचार त्याचबरोबर खोटं ह्या सगळ्या गोष्टींचा शेवटी अंत झालेला आहे. तेजस्विनी मावशीचा अंत झालाय आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आई तुझ्या गोष्ट लक्षात येते का गं? त्यावर आता इकडे कान्हा म्हणत असतो, पण मला असं वाटतंय की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण त्या सगळ्या गोष्टींचा तपास आणि शोध घेतला पाहिजे. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, नाही त्याचा सगळ्या गोष्टींचा शोध वगैरे घेण्याची काही गरज नाही. काय करायचंय, ती गेली तिच्या कर्माने मरून, मग आपण तिचा शोध घेण्याची काहीच गरज नाही असं ती बोलते. आणि त्याच वेळेला कान्हाला पुन्हा संशय येतो. तो विचार करत असतो, नाही ह्या सर्व गोष्टी होणं शक्यच नाहीये. कारण जर खरी तेजस्विनी असती तर त्यांनी असा विचार केला असता की नाही माझी बहीण खाली पडली आणि माझी बहीण खाली पडल्यामुळे आपण त्या सर्व गोष्टींचा शोध घेतलाच पाहिजे असा विचार केला असता. पण ह्यांनी असा विचार नाही केला. ह्यांनी तर फारच चुकीचा विचार केलाय. काय बोलायचं आता, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात असा आता इकडे तो विचार करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच जो काही कान्हा आणि त्याचबरोबर तेजस्विनी आणि सखी हे सगळेजण घरावर येतात. आणि सगळेजण घरी आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही इथे आता कान्हा आहे तो मुद्दामून तिची परीक्षा घेण्याचं काम करत असतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबातच विश्वास नसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे आपण पाहतो की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत असा तो विचार करतो. आता इकडे झालेला प्रकार तेजस्विनी हसून हसून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पुन्हा इथे कान्हाला असं वाटत असतं, जर हे सगळं खऱ्या तेजस्विनीच्या बाबतीत झालंय का, आणि जर हे खरी तेजस्विनी असती तर इथे हसलं कोणीच नसतं, उलट त्यांना ह्या सर्व गोष्टींचा त्रास झाला असता. पण असं मात्र काहीच झालं नाहीये. हे तर सगळं काही इथे उलटच झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्यात आणि कशामुळे झाल्यात असा तो विचार करू लागतो. काही जरी झालं तरी मला हे सगळं शोधावं लागेल असा सुद्धा आता इकडे त्याचा विषय सुरू असतो. त्यासोबत आपण पाहतो की आता लगेचच इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. आणि सगळेजण जेवायला बसलेले असता कारणाने जी काही सरकार आहे ती सरकारसुद्धा सर्वांसोबत लगेचच जेवायला बसते. आणि त्यामुळे आता सगळेजण तिच्याकडे पाहतात. कान्हा तर विचार करतो, आता तर माझी पूर्ण खात्रीच पटली की ही सरकारच आहे, ही खरी तेजस्विनी नाहीच आहे. कारण त्या 2-3 दिवसच राहिल्यात, पण 2-3 दिवसामध्ये त्या सगळ्यात शेवटी सगळ्यांसमोर बोलल्या आहेत आणि शेवटी जेवल्या आहेत. मग हे कसं शक्य असू शकतं? नाही, मला ह्या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा आता विचार केलाच पाहिजे असा तो विचार करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की तो विचारामध्ये असताना इकडे आता लगेचच जी काही सखी आहे ती सखी त्याला म्हणत असते, काय झाले, कसला एवढा विचार करतोस? तेव्हा लगेचच तो म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा बेबी सरकार, तुम्हाला ह्या तुमच्या आईमध्ये थोडाफार काही बदल वाटतोय का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, असं का वाटतंय तुला? हे बघ कान्हा, आता तुझ्या डोक्यामध्ये तो विचार सुरू आहे ना, त्यामुळे तुला असं वाटत असेल. पण हे बघ, ती माझी आई आहे आणि मी 2 दिवस तिच्यासोबत घालवलेत ना, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अजिबात काहीच नाही वाटत. तू एवढा सगळा विचार करू नकोस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता सखी म्हणत असते, आई त्या दिवशी तू माझ्या डोक्याला कसं तेल लावून दिलं होतंस तसं तेल लावून मालिश करून दे ना प्लीज. पण आता सरकारला इथे ह्या सगळ्या गोष्टी जड जात असतात आणि तिला हे सगळं काही करायचं नसतं. पण तरीसुद्धा आता इकडे मनावर दगड ठेवूनच ती सखीला हो म्हणत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, आई आज मला ना तुझ्या कुशीतच झोपायचंय प्लीज. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल ना. आता एक दिवस उलटच चाललेलं असतं, जवळपास 7-8 दिवस होत आलेले असतात. पण सरकार मात्र आता काही झालं तरीसुद्धा
तिचा चेहरा आणि त्या सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्नच करत असते. तर आता इकडे मात्र कान्हा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो. त्याच्या मनामध्ये नाही नाही ते विचार येतात आणि तो म्हणत असतो, नाही, मला काहीतरी करायचंय, काहीतरी मिसिंग होतंय. आणि म्हणूनच तो आता थेट किरणकडे जातो. आता थेट किरणकडे गेल्यानंतर किरणला ह्या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. किरणला म्हणत असतो, नाही, मला काहीतरी इथे गोडगंगाला वाटतंय. तेव्हा तो म्हणत असतो, तू कशाबद्दल बोलतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? मला का असं वाटतंय की घरी आलेली ती तेजस्विनी नाही, तर ती मनस्विनी आहे. तेव्हा किरण म्हणत असतो, म्हणजे मला असं वाटतंय पुन्हा त्या दरीपाशी जाऊन आपण शोध मोहीम सुरू केली पाहिजे. हे बघ किरण, आत्ताच्या आत्ता आपली माणसं बोलव, मी सुद्धा तिथे स्पेशली जाणार आहे. असं म्हटल्यानंतर किरण म्हणत असतो, बरं ठीक आहे. आता दोघेही जण त्या दरीवर जातात आणि तिथे जाऊन पाहतात तर त्या दरी बरीच उंच असते. पण तरीसुद्धा आता कान्हा, किरण आणि त्याची काही सवंगडी ही त्या जंगलामध्ये उतरण्याचं काम करतात. आजूबाजूला पाहतात पण आजूबाजूला काही दिसत नाही. पण जेव्हा जंगलाच्या खोल तळाशी जातात तिथे मात्र आता एक झोपडी त्यांना दिसते. आणि ती झोपडी दिसल्यानंतर दोन आजी आजोबा राहतात. थोडीशी आजूबाजूला दूर दूर अंतरावर वस्तीसुद्धा असते. आता इकडे किरण म्हणत असतो, मी काय म्हणतो कान्हा, हे बघ, हा सगळा जंगलाचा एरिया आहे, उगाचच भीती वाटते बाबा. आपण तसं पण मला काही सांगून नाही आलो. तेव्हा तो म्हणत असतो, तू नको काळजी करूस, माशी कसं डील करायचं, मला काय बोलायचं ते माझं मी बघेल. तू नको ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आत्ता पडू. आत्ता आपल्याला किरण शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणून आता कान्हा पुन्हा शोधायला सुरुवात करतो. सरते शेवटी पाहतो तर काय, त्या झोपडीजवळ जाऊन पोहोचतो. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आता तो म्हणत असतो, एक 5-6 दिवसापूर्वी इथे एक अपघात झाला, एक स्त्री वरून खाली पडल्या. त्याच वेळेला ते आजी आजोबा म्हणत असतात, हो, तुम्ही बरोबर ठिकाणी आलाय, कारण आमच्या इथे एका स्त्रीला आम्ही आणलं आहे. ती अक्षरशः शेवटच्या स्टेपला होती. आम्ही झाडपाल्याचा काढा, औषधं ह्या सगळ्या गोष्टीनं तिच्या जखमा बऱ्या करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा कान्हा म्हणत असतो, कोण आहेत त्या? मला त्यांना भेटायचंय. तेवढ्यातच आता कान्हा, किरण त्या आजी आजोबांसोबत झोपडीमध्ये जातात. तिथे जातात तर काय, तेजस्विनी असते. आणि तेवढ्यातच तेजस्विनी म्हणत असते, कान्हा तू आलास? तेव्हा तो म्हणतो, मला वाटलंच होतं, घरी आलेली ही सरकारच आहे, तुम्ही नाहीच आहेत त्या. त्याच वेळेला आता आजी आजोबा म्हणत असतात, बघितलंस पोरा, ही कोण आहे? तेव्हा तो म्हणत असतो, ही माझ्या बायकोची आई आहे. असं म्हटल्याबरोबर आता तेजस्विनीला आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनी शेवटी कान्हाला आता इकडे तेजस्विनी सापडलेली असते आणि पुन्हा एकदा सरकारसमोर तो तिला घेऊन येणार असतो. पण आता कशा पद्धतीने गनिमी कावा करतो आणि घेऊन येतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहिलं.